निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची तब्बल 79 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी हेमंत कुमार सिंग याला ओझर पोलिसांनी बिहारमधील सुलतानागंज येथून ताब्यात घेतले। आरोपी पोलिसांना सातत्यानं गुंगारा देत होता, मात्र तब्बल 300 किलोमीटर पाठलाग करून ओझर पोलिसांच्या पथकानं त्याच्या मुसक्या आवळल्या। या प्रकरणी ओझर, दिंडोरी आणि पिंपळगाव पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत। ओझर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी पथकं तयार करण्यात आली होती। शिर्डी, राहाता, शनी-शिंगणापूर, कोपरगाव, इगतपुरी तसेच बिहारमधील मोतीहारी येथे शोध घेतल्यानंतर आरोपी नेपाळमधील बीरगंज येथे असल्याची माहिती मिळाली। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत। तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची एका आरोपीने फसवणूक केलेली होती। त्यांचे द्राक्ष विकत घेऊन त्यांना पैसे न देता बऱ्याच दिवसापासून तो पैशाची टाळाटाळ करत होता। त्याबाबत सर्व शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ आमचे माननीय SP साहेब स्वामी सर यांना भेटलेले होते। स्वामी सरांनी आम्हाला त्याबाबत आदेशित केलं होतं की याच्यामध्ये एकदम कडक योग्य कारवाई झाली पाहिजे। त्यानुसार आम्ही शेतकऱ्यांचा सर्वप्रथम ओझर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता, त्यानंतर पिंपळगावला एक गुन्हा दाखल होता आणि दिंडोरीला एक गुन्हा दाखल होता। असे एकूण 3 गुन्हे दाखल होते आणि सदर गुन्ह्यामध्ये एकूण 79 लाख रुपयाची शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं अद्यापपर्यंत निष्पन्न झालेलं आहे। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी नेपाळमधून बिहारमध्ये येणार असल्याचं निष्पन्न होताच पोलीस उपनिरीक्षक शशिकांत सैंदाणे, पोलीस हवालदार मच्छिंद्र कराड आणि पोलीस शिपाई बाळू सांगळे यांचं पथक बिहारला रवाना झालं। सुलतानगंज येथे 4 दिवस तळ ठोकून कावड यात्रेतील लाखो भाविकांच्या गर्दीत आरोपीचा शोध घेण्यात आला। सुमारे 300 किलोमीटर पाठलाग करून अखेर त्याला ताब्यात घेण्यात यश आलंय। ही कारवाई पोलीस अधीक्षक DS स्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक विमला M व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। आरोपीला पिंपळगाव न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी हे करतायत। तुषार झोडगे, पंचनामा न्यूज, ओझर।